धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। नमस्कार। आजच्या ठळक बातम्या। धर्मवीर संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त मूक यात्रा काढण्यात आली। धुळे शहरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त बुधवारी मूक यात्रा काढण्यात आली। धर्मासाठी दिलेल्या त्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ ही मूक यात्रा उत्साहात पार पडली। सायंकाळी 5:30 वाजता शिवस्मारक येथून मूक यात्रेला सुरुवात झाली। मनोहर चित्र मंदिर जवळून आग्रा रोड मार्गे शिवशंभूतीर्थ, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उद्यान असा मार्गक्रमण करत देवपूर येथे मूक यात्रेचा समारोप करण्यात आला। या मूक यात्रेत मोठ्या संख्येने नागरिक, युवक व विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। संपूर्ण मार्गावर शिस्तबद्ध पद्धतीने मूक यात्रा पार पडली असून सहभागी नागरिकांनी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केले। कार्यक्रमाचे आयोजन श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान धुळे विभाग यांच्या वतीने करण्यात आले होते। या उपक्रमातून धर्मरक्षणाची भावना जागृत करण्याचा तसेच तरुण पिढीला प्रेरणा देण्याचा संदेश देण्यात आला। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे। फाल्गुन अमावस्या आज संपूर्ण फाल्गुन मास धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास म्हणून ओळखला जातो। संपूर्ण हिंदू समाजाकडून हा फाल्गुन मास संभाजी महाराजांच्या बलिदानाच्या प्रीत्यर्थ सामाजिक पातळीवर, कौटुंबिक पातळीवर आणि वैयक्तिक पातळीवर तिघी पातळीवर पाळला जातो। या फाल्गुन मासाचा समारोप फाल्गुन अमावस्येच्या दिवशी, धर्मवीर अमावस्येच्या दिवशी म्हणजे आजची जी अमावस्या आहे या दिवशी आपण संभाजी महाराजांच्या न निघालेल्या अंत्ययात्रेच्या स्मरणार्थ मुकपदयात्रा काढून करत असतो। या मुकपदयात्रेत संभाजी महाराजांच्या समाधीस्थळ वडुबुद्रुक येथून आलेल्या ज्वालेसोबत ही मुकपदयात्रा निघत असते आणि आपल्या शहरातून ही मुकपदयात्रा मार्गस्थ होऊन संभाजी महाराजांच्या स्मारकावर आपण त्या मुकपदयात्रेचा समारोप करतो आणि संभाजी महाराजांना श्री संभाजी सूर्योदय श्लोक म्हणून श्रद्धांजली वाहत असतो। तर सर्व हिंदू समाजाने या बलिदान मासाच्या मुकपदयात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले आणि हा बलिदान मास येथे समारोप झाला। असं महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।